नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदांसाठीच्या निवड याद्या, तात्पुरत्या निवड याद्या लागलेल्या आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार सुद्धा ह्या तात्पुरत्या निवड याद्या लागलेल्या आहेत. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहेत. त्या मेसेजमध्ये बरेचसे गोष्टी ह्या नजरेस अशा आल्यात की बऱ्याचशा चुका काय म्हणूया आपण विद्यार्थ्यांकडून झालेल्या आहेत. सो विद्यार्थ्यांच्या या चुका कदाचित प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी संधी असू शकते. सो तुम्ही सुद्धा एकदा चेक करून घ्या, तुमचा ऍप्लिकेशन, तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज प्रॉपर होता का, त्या अर्जामध्ये भरलेली माहिती प्रॉपर होती का, भरलेल्या माहितीच्या आधारावरती तुमच्याकडे डॉक्युमेंट किंवा कागदपत्र योग्य आहेत का. जर हे योग्य असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाहीये, पण जर हे डॉक्युमेंट तुमचे योग्य नसतील तर मात्र तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागेल. आणि अगदीच तुमचा मोठा इश्यू असेल तर कदाचित सिलेक्शन यादीमध्ये नाव असून सुद्धा तुमची निवड अपात्रतेमध्ये जाऊ शकते, तुमची निवड होणार नाही आणि परत एकदा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळू शकते. थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो काय चुका झालेल्या आहेत. काही एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. एक एक्झाम्पल माझ्याकडे आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. निवड यादी काही उमेदवारांना अपात्र होणार, निवड यादीत प्रतीक्षा यादी लागणार का, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळू शकते का. बघूया काय चुका इथे झालेल्या आहेत. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांसाठी फार कमी फीज मध्ये काही मार्गदर्शनच्या बॅचेस अवेलेबल करून देत असते. भविष्यात येणाऱ्या मनपा भरती असू देत, नगर परिषद भरती असू दे किंवा वन विभागाची जाहिरात असू द्या, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. आरोग्य विभागात सुद्धा जाहिरात काही दिवसात येणार आहे, ते सुद्धा खूप जागा रिक्त आहे. सो त्यासाठी ही रेकॉर्ड स्वरूपात बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, लगेच तुम्ही बॅच जॉईन करा, अभ्यास करा. जेव्हा लाईव्ह बॅच आमची चालू होईल ते बॅच सुद्धा तुम्हाला मी अवेलेबल करून देऊ. सो ही बॅच 1999 जीएसटी मध्ये आता अवेलेबल आहे, लगेच तुम्ही जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, जसं की तुम्ही बघितलं, कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची ही जाहिरात होती. टोटल पदसंख्या 1846 होती. सेम तुम्ही निरीक्षक पदासाठी पण बघू शकता. आता इथे काय बघायचं आहे, तुम्ही हे नीट बघून घ्या. एससी कॅटेगरीसाठी 142 जागा आणि त्यांचं समांतर आरक्षण या पद्धतीने असणार आहे. बघा, हे समांतर आरक्षण आहे. सेम तुमचं प्रत्येक कॅटेगरीसाठी समांतर आरक्षण आहे. तुम्ही निरीक्षकाचं पण बघू शकता. टोटल जागा निरीक्षकाच्या होत्या 178. त्यांचं हे सगळं उभं आणि आडवं आरक्षण आहे, हे एकदा बघून घ्या. आता यामध्ये काय चुका झालेल्या आहेत बघा. ह्या चुका जर असतील तर इतर विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. पहिला मुद्दा म्हणजे काय, मी तुम्हाला क्लिअर करतो. माजी सैनिक जे 21 जागा रिक्त आहे त्या ओपनच्या जागा रिक्त आहे. त्या जागा रिक्त काय, त्या संदर्भात बीएमसीने नोटिफिकेशन पण दिलेलं आहे. कारण तुम्हाला त्यांना ओपन मधले जे जागा होत्या जवळपास बघा, तुम्ही बघू शकता माजी सैनिकांच्या ओपनच्या जागा ज्या होत्या त्या होत्या 76 जागा होत्या. बघा 76, त्यापैकी त्यांना 21 कॅन्डिडेट मिळालेच नाहीये, कारण माजी सैनिक तेवढे भेटले नाहीये. दुसरं, कमीत कमी 45% मार्क म्हणजे 90 मार्क पाहिजे होते, तेवढे मार्क मिळणारे माजी सैनिक अवेलेबलच नाही. ते जर असते तर डायरेक्ट सिलेक्शन झालं असतं. पण हे उमेदवार न मिळाल्यामुळे ह्या जागा रिक्त ठेवल्या. बीएमसीने जर याच्यावर निर्णय घेतला किंवा त्यांना गव्हर्नमेंटकडनं जर असा निर्णय आला तर इथे ह्या जागा कदाचित त्या ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. लक्षात घ्या. आता ह्या जागा ज्या आहेत ना, मी खुला लिहिले, त्या खुल्याच्या जागा नसून त्या कोणत्या जागा आहेत तर त्या जागा आहेत बघा एसटीच्या जागा आहेत. किती आहे ह्या? 23 पैकी 21 मिळाले, म्हणजे 2च कॅन्डिडेट मिळाले, 2च, बाकीचे 21 मिळालेले नाही. याबाबत त्यांनी परिपत्रक पण दिलेलं आहे. ह्या जागा एसटी ओपन मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. एसटी ओपन नाही, एसटी जनरल मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. दुसरा मुद्दा, काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना जेंडर मध्ये चुकून म्हणा, ही चूक जर झाली असेल तुमची, मेल ऐवजी फिमेल किंवा फिमेल ऐवजी मेल करा, ही जर तुम्ही सर चुकून झालंय, चुकून जरी झालं तरी चूकच आहे आणि याची पनिशमेंट तुम्हाला भेटणार आहे. कारण आता निवड यादीमध्ये तुमचं जेंडर मेल असतानाही तुमचं जेंडर जर फिमेल येत असेल आणि तुमचं सिलेक्शन झालं असेल, ही चूक झालेली आहे. आता सिलेक्शन लिस्ट जे बनवतात त्यांना माहिती नाही, तुम्ही जी माहिती दिली, तुम्ही फिमेल टाकलं तर तुम्ही फिमेलच्या हिशोबाने तुमची नियुक्ती केलेली आहे, सिलेक्शन केलेलं आहे. तुम्ही मेल टाकलं तर मेलच्या हिशोबाने तुमचं सिलेक्शन केलेलं आहे. याला काही होऊ शकत, तुम्ही अपात्र होऊ शकता. कारण याच्या अगेन्स्ट जर तुम्ही मेल असताना सुद्धा फिमेल म्हणून सिलेक्शन केलं असेल तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट दाखवावे लागतील आणि ते जर नसतील तर तुम्ही अपात्र होऊ शकता. हा पहिला मुद्दा. आता याचं उदाहरण तुम्हाला मी सांगू, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा, निरीक्षक या पदाचं
हे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीचं हे निवड यादी आहे. त्यामध्ये हा 3 नंबरचा मुलगा, आता मुलगा आहे का मुलगी ते नंतर ठरेल, नाव आहे सूरज अमृत शिंदे. सूरज जनरल नाव हे मुलाचं असतं, पण फॉर्म याचा जर बघितला तिथे जेंडर फिमेल दाखवत आहे. फिमेल मध्ये एसटी कॅटेगरीमध्ये याचं सिलेक्शन झालंय. आणि तुम्हाला मी सांगू, हे निरीक्षक पद आहे एसटी कॅन्डिडेटचं आहे. एसटी कॅन्डिडेटचं फिमेलची पद किती बघा बरं तुम्ही, एससी एसटी बघा, एसटी कॅन्डिडेटचं फिमेलचं पद एकच आहे आणि त्या ठिकाणी तो सूरज सिलेक्ट झालेला आहे. निवड यादी तुम्हाला दाखवतोय सिलेक्ट झालेला कोण आहे, हा सूरज आहे. आता तुम्ही म्हणाल सर असू शकतं नाव. चला मग दुसरी यादी तुम्हाला दाखवतो. दुसरी यादी कोणती आहे तुम्हाला तुमच्या समोर बघा, निरीक्षक समोर दुसरी यादी तुमच्याकडे कार्यकारी सहाय्यकाची आहे. कार्यकारी सहाय्यकाची जर तुम्ही कार्यकारी सहाय्यक यांची जर काय म्हणूया आपण मेरिट लिस्ट बघितली, मेरिट लिस्ट, आता त्याचं सिलेक्शन इथे झालं नाहीये कुठे, त्याचं सिलेक्शन कार्यकारी सहाय्यकामध्ये नाही झालेलं, पण त्याची मेरिट लिस्ट जर तुम्ही चेक केली तर मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला इथे हा 34,507 नंबरचा तोच आहे सूरज अमृत शेंडे. तुम्ही सर नाव सारखं सारखं असू शकतं. चला दुसरं बघूया, इथे बर्थ डेट पण सेम आहे. तुम्हाला सर बर्थ डेट पण सेम असू शकते, इतकं सेम तर अवघड आहे की नाही असू शकणार ना, लक्षात घ्या. आता जर असेल तर मग बरोबरच आहे, पण जर चुकीचं असेल आता हे तर मात्र गडबड आहे. बघा इथे त्यांनी मेल दाखवण्यात इथे कुठे कार्यकारी सहाय्यकामध्ये मेरिट लिस्ट चेक केली, कार्यकारी सहाय्यकाचं सिलेक्शन झालेलं नाहीये, पण मेरिट लिस्ट सगळ्यांची आलेली आहे आणि त्यामुळे त्याला इथे मेल दाखवलेला आहे. आणि त्यांनी इथे सेम व्यक्ती आहे जो की निरीक्षक या पदामध्ये सिलेक्ट झाला. का झाला, कारण त्यांनी फिमेल दाखवलेला आहे. कारण फिमेलला एकच जागा होती आणि फिमेलचा कट ऑफ फार कमी लागतो एसटी, तुम्हाला माहिती आहे. त्याचं सिलेक्शन झालंय, त्याला मला 157 आहे बरोबर. आता या ठिकाणी याचं सिलेक्शन नाही व्हायला पाहिजे, कुणाचं व्हायला पाहिजे मग याचं सिलेक्शन बघा इथे जी आहे मी तुम्हाला दाखवतो. सिलेक्शन व्हायला पाहिजे ह्या कॅन्डिडेटचं, कोणाचं, आरती सुभाष ठाकरे, फिमेल कॅन्डिडेट आहे, 1559 नंबर फिमेल कॅन्डिडेट आहे आणि तिला मार्क आहे 147.23. हिचं सिलेक्शन होणार. जर सूरज नावाची व्यक्ती, हे दोघे सारखेच असतील, चुकून फिमेल मेल झाला असेल, 100% ह्या मुलीचं सिलेक्शन इथे होणार आहे. बघूया पुढे काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कळलंच आपल्याला, पण तुम्हाला परत आता पुढचे मुद्दे घेऊन जर तुम्हाला बघा काय काय होऊ शकतं. बघा यात मेल फिमेल झालेलं आहे, असं बदल झालेला आहे, काही जणांचे खरंच चुकलेले आहे. मला कॉल पण आले, फॉर्म भरताना पण कॉल आलेले आहेत. तिसरा मुद्दा काय, अपंग नसताना अपंग चुकून झालं, खेळाडू चुकून झालं, अनाथ चुकून झालं, भूकंपग्रस्त चुकून झालं. पहिलं चुकून झालं. दुसरं, सर मी अपंगमधनं फॉर्म भरला पण माझ्याकडे सर्टिफिकेट नाही सर, एसएडीएम किंवा स्वावलंबन वरनं काढलेलंच नाही सर. मी खेळाडू म्हणून मी फॉर्म भरला सर, मला माहित नव्हतं सर हा खेळ त्यात येतो की नाही. सर मी फक्त खेळलेलो आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट रँक नाहीये. बरं रँक आहे सर, मला माहित नव्हतं, हे मला जिल्हा लेवलला जाऊन माझी संचालकाकडनं ते सर्टिफाईड करून घेत होतं, हे माहित नव्हतं सर, मी केलंच नाही अजूनपर्यंत. तिथे अडचण येऊ शकते. सो या सगळ्या गोष्टी आहे. खेळाडू, अनाथांबाबतचं संस्थात्मक आणि संस्था बाह्य सर्टिफिकेट लागतं, तुमच्याकडे आहे का चेक करून घ्या. जर ते नसेल, सर अनाथ म्हणजे मला असं वाटलं होतं सर्टिफिकेटची गरज नाही, मी अनाथच आहे असं नाही, सर्टिफिकेट लागतं. महिला बालकल्याण विकास सर्टिफिकेट लागतं, ते नसेल तर तुमचं सिलेक्शन तुमचं काय होतं, इथे तुमचं डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं आणि त्या जनरल जागा अजून ओपन होऊ शकतात. भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट लागतं, योग्य त्या व्यक्तीच्या नावाचं लागतं, ते जर नसेल तर ते डिस्क्वालिफाईड होऊ शकतात. ओके. चौथा मुद्दा आहे इतर प्रकल्पग्रस्त. तुम्हाला माहिती आहे या दोन्ही जागांसाठी, निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यकासाठी, भूकंपग्रस्त हे मुंबईचे आणि ठाण्याचेच असावे लागतील. इतर जिल्ह्यांमधले प्रकल्पग्रस्तांचं सिलेक्शन झालं असेल आणि तुमचं नाव यादीत असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाईड होणार आहात, कारण इतर जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त चालत नाही. इतर जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त आहेत पण त्यांनी जर प्रकल्पग्रस्तांमधून फॉर्म नसेल भरला, जनरल मधून फॉर्म भरला तर मग काही हरकत नाही, पण तुम्ही जर तुमचं सिलेक्शन असं झालं असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकतात. अंशकालीन कर्मचारी याचा अर्थ बऱ्याच जणांना कळतच नाही. सरकारी कर्मचारी काय असतात, गट क गट ड वरती काम करत असतात, ते यस करून टाकतात. हे अंशकालीन कर्मचारी, काही त्याला काय म्हणूया आपण, अंशकालीन काही कालावधीसाठी हे सरकारचे कर्मचारी होते, त्या संदर्भातलं सर्टिफिकेट असतं. जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्ही सिलेक्ट होऊ शकता, अन्यथा तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. आणि डॉक्युमेंट बद्दल अजून मी तुम्हाला पाठीमागे व्हिडिओ घेतलेला आहे. प्रॉपर डॉक्युमेंट लागतील, व्हॅलिड डॉक्युमेंट लागतील. फॉर्म भरण्याच्या डेटला तुम्ही जी माहिती भरली ना त्या माहितीच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट लागतील. ते जर नसतील तर तुम्ही इथे अपात्र होऊ शकतात आणि प्रतीक्षामधील विद्यार्थ्यांना, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना इथे संधी मिळू शकते. सो विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच जाऊन तुमचं प्रोफाईल चेक करा. तुमचा अर्ज असेल बघा तुमच्याकडे, जेव्हा फॉर्म भरला जी PDF असेल एकदा चेक करा, तुम्ही भरलेली माहिती त्या माहितीच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट आहे का, भरलेली माहिती बरोबर आहे का, त्याच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट आहे का, भरलेली माहिती चुकीची आहे का, चूक मोठी आहे का छोटी आहे, त्यावरती डिपेंड करतं तुमचं सिलेक्शन. म्हणजे चूक छोटी असेल, फॉर एक्झाम्पल माझे मार्क्स 63.66 होते, मी 66.63 केले, काही प्रॉब्लेम नाहीये. मार्कांवरती सिलेक्शन नाही, मार्क इकडे झाले, डेट इकडे तिकडे झाली,
काही प्रॉब्लेम नाही आहे, पण कॅटेगरी, जेंडर आणि कॅटेगरी संदर्भात ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर अडचण येऊ शकते. सो अजूनही काही अडचण असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहे 9420124444 या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअपच करा, बाकी कॉल करू नका. मी तुम्हाला मदत नक्की करतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा आणि तयारी लागा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या, आणि त्यानंतर तुमची होणार आहे फायनल नियुक्ती. जर फायनल नियुक्ती होण्याच्या अगोदर डीबी मध्ये इश्यू झाला तर प्रतीक्षा यादी लागेल. प्रतीक्षा यादीतून उमेदवारांना परत डीबी साठी बोलवलं जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या चुका विद्यार्थ्यांकडून झालेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते आणि येणाऱ्या पुढच्या एक्झाम साठी म्हणजेच मनपा, नगर परिषद आणि वन विभागाच्या भरपूर मोठ्या प्रमाणात जाहिरात येणार, त्यासाठी बरेच विद्यार्थी कामाला लागले. सो लगेच ही रेकॉर्ड बॅच तुम्ही जॉईन करा. 1999 GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. बॅच घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर 88889916 या नंबरला लगेच कॉल करा. तुर्तास मी थांबतो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका. धन्यवाद.